तर शिवसेनेची मतं भाजपला मिळत नसल्यानं शिवसेनेशी युती कशाला करायची असा सवाल मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी केला होता। टू द पॉइंट मुलाखतीत त्यांनी हा दावा केला। यावर निलेश राणेंनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं। मतं ट्रान्सफर झाली म्हणून महायुती जिंकली ना, असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं। जो लोकसभेचा आम्हाला अनुभव आला कमलेजी, वोट ट्रान्सफर होत नाहीयेत, म्हणजे शिंदे सेनेकडून बीजेपीकडे वोट ट्रान्सफर झाले नाही। रत्नागिरीमध्ये तुम्ही पहा, तिन्ही मतदारसंघामध्ये आमचे राणे साहेबांना मायनस मतदान मिळालं। राजापूर लांजा असो, रत्नागिरी मतदारसंघ असो आणि चिपळूण, तिन्ही जिथे शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 राष्ट्रवादी, तिन्ही इथे आम्ही मायनस आहोत। सिंधुदुर्गामध्ये पण वोट ट्रान्सफर झालं नाही शिंदे सेनेचं भारतीय जनता पक्षाला। अगर वोट ट्रान्सफरच होत नसेल आपल्या लोकांना, तर आम्ही युती करून काय उपयोग आहे? आणि एवढी काय उभाटाची आणि महाविकास आघाडीची ताकद नाही आहे कोकणामध्ये, काय तिथे दोघांच्या भांडणाला तिसरा फायदा होईल, त्यांची ताकदच नाही आहे तिकडे, त्यांची मतदानच नाही आहे तिकडे। मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे कमलेशजी। हे आकडे आम्ही टेबलावर मांडल्यानंतरच आम्ही निवडणुकीच्या सामोरं जातो। आज अगर आम्ही लोकांनी वेगवेगळे लढलो आणि मैत्रीपूर्ण लढत आहे, टीका एक दुसऱ्याची करायची काही गरज नाही आहे, कारण राणेसाहेब पण कॉमन आहेत ना। राणेसाहेब आमच्याही व्यासपीठावर येऊन भाषण करणार आहेत, शिवसेनेच्या पण व्यासपीठावर जाऊन भाषण करणार आहेत। दोन्ही बाजूनी अगर तुल्यबळ ताकद असेल, आम्हालाही वाटतं त्यांनाही वाटतं, दोघं जणांनी अगर 50-50 सीट लढवली, 100 कार्यकर्ते आमचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि त्याच्यातून जो रिझल्ट आला ते बसून आम्ही नंतर राज्य कारभार एकत्रच करायचा आहे। तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की वोट ट्रान्सफर होत नाहीये, हे कशामुळे होत नाही याचा अंदाज काढला आणि तुम्ही म्हणता हा फक्त कोकणात नाही, कारण अशाच प्रकारच्या तक्रारी राज्यातल्या इतर भागात नाही आहेत। माझं म्हणायचा अभ्यास झाला पाहिजे, वोट ट्रान्सफर का होत नाही। आता रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार असताना मतदान ट्रान्सफर का आम्हाला तिन्ही मतदारसंघामध्ये लीड नाही मिळाली? रत्नागिरीमध्ये सगळं प्रस्थ अगर शिवसेनेचं आहे, जे शिंदे साहेबांची मग वोट ट्रान्सफर का झालं नाही तेव्हा? आणि हे फॅक्ट आहेत ना। माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा भावनिक आणि पर्सनल कॅल्क्युलेशनच नाही आहे। अगर निवडणुकीचे आकडे मांडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, आम्ही रिस्क घेता कामा नये। ज्या कार्यकर्त्यांमुळे आज मी आमदार आहे, खासदार निवडून दिले, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका येतील आणि वोट ट्रान्सफरच अगर होत नसेल, जो अनुभवच आहे, तुम्ही पाहिजे तर कधी कोकणाचे आकडे बघा, लोकसभेचे वोट ट्रान्सफर झालेला नाही आहे तिथे मध्ये, तसंच काही विधानसभेमध्ये पण कशामुळे होत नाही वोट ट्रान्सफर? आता खालचा कार्यकर्ता कदाचित त्याला मानसिकता नसेल एक दुसऱ्याबरोबर काम करण्याची, नसेल काम, आणि ते सिद्ध झालेलं आहे। 2 निवडणुका 11 महिने अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये अगर आम्हा लोकांना तिथे दिसतंय की वोट ट्रान्सफर झालेलं नाहीये, तर मग आपण युती करून रिस्क का घ्यायची? म्हणून प्रत्येकाची भावना आहे। मतं ट्रान्सफर झाली म्हणून आपण जिंकलो ना। आज खासदार आपले आहेत, आमदार आपले आहेत, कोकणामध्ये 1 सीट सोडली, मला वाटतं सन्माननीय जाधव साहेबांची, भास्कर जाधवांची, तर सगळे आपणच आहोत। मग एवढं जो विरोधक प्रबळ नाही आहे, एवढं त्यांच्या मतांवर आपलं लक्ष असणं काही मला वाटत नाही त्याच्यामध्ये काय असेल, त्यांचा काय फॉर्म्युला असेल, त्यांचं गणित काय वेगळं असू शकतं। माझ्या नॉलेजप्रमाणे, कदाचित मला नॉलेज कमी असेल, असू शकतं ना, मला काय सगळ्याच गोष्टींबद्दल नॉलेज नसतं, त्यांचा पक्ष मोठा आहे, त्यांना नॉलेज जास्त असेल।